आज आपण जुन्या काळामध्ये चाललेलो आहोत, जुन्या आठवणीमध्ये चाललेलो आहोत. आता याच्यामध्ये माहेरची साडी या सिनेमाबद्दल आज आपण बोलणार आहोत. आता हा सिनेमा पाहिला नाही किंवा याच्याबद्दल माहीत नाही अशी एकही मराठी व्यक्ती सापडणार नाही. मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये असा सिनेमा झाला नाही आणि भविष्यातही होऊ शकत नाही. आता त्या काळामध्ये दाखवण्यासाठी 12 कोटी रुपये मिळवले असं सांगितलं जात होतं, पण याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त या चित्रपटानं कमाई केलेली होती. आता याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि आजही महिलांची हृदय सम्राट असणारी अलका कुबल. आता अलका कुबल यांच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही कदाचित तो पाहिला पण असेल आपल्या चॅनलवरती, नसेल पाहिला तर तो तुम्ही जरूर बघा. पण आज आपण बोलणार आहोत की अलका कुबल यांना हा सिनेमा कसा मिळाला होता. म्हणजे मुळामध्येच सौजन्य, शालीन चेहरा, बोलके डोळे, जबरदस्त अभिनय आणि या त्या अलकाताईंच्या जमेच्या बाजू होत्या आणि सोशिक आणि इमोशनल अशा पद्धतीच्या भूमिका त्यांनी अगोदर पण केलेल्या होत्या. पण माहेरच्या साडीची पहिली पसंती या अलका कुबल नव्हत्या, तर त्या होत्या भाग्यश्री पटवर्धन. म्हणजे एक मराठी अभिनेत्री, तिनं अभिनय केलेला मैंने प्यार किया हा जो सिनेमा आहे तो 1988-89 साली सुपरहिट झालेला होता आणि भाग्यश्रीची जबरदस्त क्रेज होती आणि त्यावेळेला तरुणांच्या हृदयातली ती एक राणी होती आणि देवळाच्या बाहेर जसे भिकारी जमा होतात त्या पद्धतीनं तिच्या घराबाहेर लोक जमा व्हायचे, तरुण जमा व्हायचे आणि तिला बघण्यासाठी फक्त. तर हिची जी क्रेज होती त्याच्यामुळे मग विजय कोंडके यांना असं वाटत होतं की माहेरची साडी या सिनेमासाठी हिला आपण कास्ट केली पाहिजे आणि त्यासाठी मग त्यांनी विजय कोंडके यांनी भाग्यश्रीशी संपर्क साधला. पण आपण हिंदीमध्ये सुपरस्टार झालोय आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण हिंदीमध्ये सुपरस्टार झाल्यानंतर पण त्या कलाकारांना असं वाटायला लागतं की आपण जग जिंकलं की काय. तर भाग्यश्री ज्या आहेत त्यांनी मराठीमध्ये काम करायला विचारणा केली होती त्यांना, पण विजय कोंडके यांनी आग्रह पण धरलेला होता, पण यांनी मात्र टाळाटाळ करायला सुरुवात केली. जवळजवळ 1.5-2 वर्ष त्यांनी टाळाटाळ केली होती किंवा उत्तर दिलेलं नव्हतं आणि शेवटी यांनी मग एक अट घातली होती की मी जर काम केलं तर ते फक्त माझ्या पतीबरोबर ते मी काम करणार आहे आणि त्यामुळे त्यांनी इतर पण सिनेमे कोणते केले नाहीत आणि त्याच्यानंतर ही भूमिका अलकाताई यांना मिळालेली होती आणि पुढं काय इतिहास घडला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अलकाताई आजही काम करतायत, आजही त्यांची क्रेज आहे, आजही त्यांचं नाव आहे. पण भाग्यश्री यांना मात्र नंतर मराठी सिनेमामध्ये काम करायलाच लागलं. पण त्यांचा महान सिनेमा कोणता होता माहिती आहे? झक मारली बायको केली. म्हणजे अशा पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं, पण माहेरच्या साडीमध्ये काम केलं नाही. कदाचित भाग्यश्री ही आजही लोकांच्या गळ्यातला ताईत बनली असती, पण दैव देतं आणि कर्म नेतं असो. पण अलकाताईंना हा सिनेमा मिळाला आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं होतं आणि झालं ते चांगलं झालं, कारण एक चांगली तरुणी, एक चांगली अभिनेत्री नावारूपाला आली होती. आता याच्यामध्ये अलकाताईंचं पात्र जे होतं ते लक्ष्मीचं होतं. यामध्ये त्यांचे वडील होते विक्रम गोखले आणि सावत्र आई होत्या आशालता, सावत्र भाऊ अजिंक्यदेव, भावाची प्रेयसी होती किशोरी शहाणे आणि पती होते रमेश भाटकर, सासू उषा नाडकर्णी. उषा नाडकर्णी यांनी इतक्या शिव्या खाल्ल्या असतील महाराष्ट्रातल्या, म्हणजे अक्षरशः आज त्या जिवंत आहेत, त्या या लोकांच्या शिव्यांवरती जिवंत आहेत. म्हणजे शिव्या म्हणजेच ते प्रेम पण, कारण त्यांनी तो अभिनयच अशा पद्धतीनं केलेला होता. तर या सिनेमामध्ये प्रेमळ सासरा होते भालचंद्र कुलकर्णी आणि लक्ष्मीला सांभाळणारी मोलकरीण होती अलका इनामदार. विनोदी पात्र होतं विजय चव्हाण, चारुशीला साबळे, राघवेंद्र कडकोळ आणि आईच्या छोट्याशा भूमिकेमध्ये आणि नंतर फोटोमध्ये हार घालून बसलेल्या होत्या जयश्रीताई गडकर. तर अशा पद्धतीनं जबरदस्त अशी ही स्टारकास्ट मंडळी होती आणि हे सगळे कलाकार अत्यंत कसलेले आणि जबरदस्त होते आणि ही या चित्रपटाची सगळ्यात मोठी जमेची बाजू होती. आता दुसरी बाजू होती ती म्हणजे याच्यामधलं गीत आणि संगीत. महाराष्ट्राच्या प्रत्येक लग्नात सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी, नेसली माहेरची साडी हे गाणं लागायचं म्हणजे लागायचंच आणि आजही प्रत्येक लग्नामध्ये हे गाणं वाजतं म्हणजे वाजतंच. दुसरं गाणं याच्यामध्ये होतं आता सांगू कशी बोलू कशी गुपिते खोलू कशी समदाचा घोटाळा झाला, काल सपनामध्ये माझा सजना ग माझी पप्पीचं घेऊन गेला. म्हणजे हिचा सजना किती भोळा आहे बिचारा की रात्रीचा तो स्वप्नामध्ये येतो आणि पप्पीच घेऊन जातो. तर अशा पद्धतीचं ते गाणं होतं, ते सुद्धा गाणं आजही लोकप्रिय आहे. याच्यामधलं तिसरं गाणं होतं माझं सोनूलं सोनूलं माझं छकुलं छकुलं, बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं. हे गाणं बारसं म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, लहान मुलांचे कार्यक्रम म्हणू नका, याच्यामध्ये वाजतं म्हणजे वाजतंच. त्याच्यानंतर भावासाठी धावा करते पाठीशी राही, जागी हो आई जागी हो आई, हे देवीची आराधना करणारं गाणं होतं, ते सुद्धा अत्यंत गाजलेलं होतं.
आणि जागराचं गाणं होतं, म्हणजे आज लक्ष्मीचं रूप कसं दिसतं साजर, चला घालूया जागर, चला घालूया जागर. आणि स्त्री जन्माचे सार्थक झाले, सुवासिनीचे मरण लाभले. आणि दुभंगली धरणी माता, फाटले आकाश ग, कधी संपणार नारी तुझा वनवास ग. अशी एकापेक्षा एक सुपर डुपर हिट गाणी याच्यामध्ये होती. आणि ही सगळी गाणी जगदीश खेबुडकर यांनी इतकी जबरदस्त लिहिली होती की ही गाणी लोकांच्या जगण्याचा भाग बनली होती. आणि या शब्दांना तितकंच समर्पक असं अनिल मोहिले यांनी संगीत दिलेलं होतं. पार्श्वगायक होते आशा भोसले, सुधीर फडके, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, ज्योत्स्ना हर्डीकर. आता हे जे गीत संगीत आहे, हा चित्रपटाचा फार मोठा भाग होता, फार मोठा कणा होता. त्यानंतर दिग्दर्शन. तर याच्यामध्ये आता दिग्दर्शनामध्ये विशेष करायची काही गरज नव्हती, कारण हा चित्रपट अगोदरच दुसऱ्या भाषेमध्ये बनलेला होता, त्याच्यावरती आपण पुढे बोलणार आहोत. त्यामुळे फक्त याची कॉपी करायची होती. पण याला जो मराठी टच द्यायचा होता तो दिग्दर्शकाने इतका जबरदस्त दिला होता, आणि त्यामुळे अत्यंत सुंदर असा सिनेमा आपल्यासमोर प्रेझेंट झालेला होता. आता या सिनेमाचा अजून एक महत्त्वाचा कणा होता, तो म्हणजे याच्यामधला डायलॉग. आता या चित्रपटाच्या डायलॉगच्या कॅसेट बनलेल्या होत्या, आणि लाखो लोक ती कॅसेट ऐकत होते. ज्या घरामध्ये जुने टेप वगैरे असायचे, तुम्हाला आठवत असेल की ते असे रळाचे टेप वगैरे असायचे, आणि त्याच्यानंतर मग सी डी वगैरे आल्या, त्याच्यानंतर DVD आल्या, आणि आता तर काय म्हणजे विषयच नाही, मोबाईल असल्यामुळे प्रत्येकाच्या जवळ आहेत ते. पण त्या काळामध्ये जुने टेप असायचे, आणि प्रत्येक घरात जिथं जिथं तो टेप असायचा त्या त्या ठिकाणी ही कॅसेट माहेरच्या साडीची असायची, लावलीच जायची, आणि त्या डायलॉगने सुद्धा लोकांना वेड लावलेलं होतं. आणि याच्यामध्ये अजून एक यशाचा मोठा वाटा होता, तो म्हणजे प्रमोशन आणि वितरण. कारण कोणताही सिनेमा चालायचा असेल तर केवळ तो चांगला असून चालत नाही, तर त्याचं वितरण आणि प्रमोशन चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. आणि विजय कोंडके हे चित्रपट वितरक होते, आणि त्यांना चित्रपटगृहांची माहिती होती, रिलीजचं प्लॅनिंग कसं करायचं, कशा पद्धतीनं कुठे कुठला चित्रपट लावला तर तो चांगला चालू शकतो, कशा पद्धतीनं लोकांना आकर्षित करायचं, असं सगळं त्यांना माहिती होतं. आणि त्यामुळे मग त्यांनी तो चित्रपट त्या पद्धतीनं प्रदर्शित केला होता. आता कसं होतं, आत्ताच्या काळामध्ये एक चित्रपट प्रदर्शित होतो आणि एकाच वेळेस सगळ्या थिएटरला तो लागतो, पण पूर्वी तसं नव्हतं. त्याचं एक रीळ बनवायचे, आणि तो रीळ एका ठिकाणी चालवायचे, त्याच्यानंतर मग दुसऱ्या ठिकाणी, मग तिसऱ्या ठिकाणी तोच रीळ वापरायचे, अशा पद्धतीनं चित्रपट चालत जायचे. आता विजय कोंडके यांनी सगळ्यात अगोदर सांगली या ठिकाणी सिनेमा रिलीज केला होता, आणि रिलीज झाल्यानंतर तिथं तुडुंब गर्दी झाली, आणि त्यानंतर त्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये द्यायला सुरुवात झाली. म्हणजे तिथं रिलीज झाल्यानंतर त्या बातम्या पेपरमध्ये सगळीकडे पसरवायला यांनी सुरुवात केली होती, आणि छोट्या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी हवा निर्माण केली होती, कुतूहल निर्माण केलं होतं. आणि तिथं हाऊसफुल तर होताच, पण इकडं सगळीकडे ते उत्साह वाढलेला होता, आणि उत्सुकता पण वाढलेली होती. आणि प्रमोशनचे अनेक फंडे यांनी वापरले होते. म्हणजे एक अंध व्यक्ती सिनेमा बघायला आला, त्याला विचारलं तुला दिसत नाही, मग तू का आलास बाबा? त्यानं सांगितलं मला सिनेमा ऐकायचा आहे. नंतर पेपरामध्ये छापून आणलं की बघा, सिनेमा बघण्यासाठी नाही तर ऐकण्यासाठी सुद्धा लोक येतात, वगैरे वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं मग ती पब्लिसिटी सुरू झालेली होती, आणि अशा वेगवेगळ्या बातम्या छापून येत होत्या. आता एक उदाहरण म्हणून सांगतो, कारण मी स्वतः आता हे त्यावेळेस तर मी लहान होतो, पण मी काही लोकांकडून ते ऐकलेलं होतं की सिनेमा त्या बातम्या पेपरमध्ये अशा यायच्या की संपूर्ण गाव चित्रपट पाहायला गेलेला, त्याच्यानंतर आनंदाने पाहिला माहेरची साडी, नंतर थिएटर बाहेर महिलांची तुडुंब गर्दी, त्याच्यानंतर मग थिएटरला म्हणजे पिक्चर पाहताना झाली चेंगराचेंगरी वगैरे, त्याच्यानंतर माहेरच्या साडीमुळे सासू आणि सुनेचा वाद मिटला, किंवा माहेरची साडी पाहण्यासाठी विकली जमीन, माहेरची साडी पाहताना झाला म्हणजे माहेरच्या साडी बघायला जाताना झाला अपघात. अशा पद्धतीनं तशा पद्धतीनं काही करून माहेरची साडी माहेरची साडी माहेरची साडी असं इतकं प्रमोशन ह्या मंडळींनी केलेलं होतं. आणि कसं होतं, पेपरवाल्यांना एकदा पैसे मिळाले की पेपरवाले कसल्याही बातम्या छापत असतात. पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की जरी प्रमोशन किती जरी जबरदस्त केलं, जरी चित्रपटामध्ये दम पाहिजे. आणि माहेरची साडी हा चित्रपट खरोखरच सुपरहिट होता, चांगला होता. त्याची गाणी, डायलॉग, अभिनेते, सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इतक्या परफेक्ट होत्या. आणि त्याच्यामुळे एका बाजूला प्रमोशन आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट ह्यांचं कॉम्बिनेशन झालं, आणि
ज्यावेळेस लोक चित्रपट बघायचे, बाहेर आले की डोळ्याला ते रुमाल वगैरे लावलेला, रडत पुरुष रडतायत, महिला रडतायत. आता हे सगळं बघितलं की बाहेर बघणारी लोक आहेत त्यांनाही वाटायचं नक्की काय बाबा आतमध्ये, आणि त्याच्यानंतर ते बघायला जायचे, तेही रडत यायचे, नंतर मग परत बाकीचे जायचे, असं करत मग तोंडोतोंडी प्रमोशन सुरू झालेलं होतं. आणि त्याच्यावेळेस मग अजून असं केलं यांनी की प्रत्येक शोला थिएटरमध्ये लकी महिला, तिला माहेरची साडी दिली जायची, त्यानंतर डोळे पुसायला रुमाल दिले जायचे, आणि अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं. आणि प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक शो हाऊसफुल व्हायला लागलेला होता. सकाळी 9 वाजल्यापासून शो सुरू झालेले होते. दिवसभरामध्ये 5-5 प्रयोग त्या ठिकाणी, प्रयोग म्हणजे खेळ त्या ठिकाणी व्हायचे, आणि सगळे हाऊसफुल असायचे. वातावरण एकदम बदलून गेलेलं होतं. खेड्यापाड्यातून अनेक प्रेक्षक सायकलवरती, बैलगाडीवरती, स्कूटरवरती, फोर व्हीलरवरती, किंवा त्यावेळेस टमटम फिमटम, टेम्पो, ट्रक, एसटी बिस्टी जे काय, त्या सगळ्या माध्यमातून ती मंडळी त्या थिएटरवरती यायची, पुन्हा पुन्हा चित्रपट बघायची. आणि काही ठिकाणी सगळ्या सीट जर भरल्या, हाऊसफुल झाला, तरीसुद्धा आता आम्ही एवढ्या लांबून आलो आहे त्याच्यामुळे आम्हाला तिकीट पाहिजेच पाहिजे. मग ते ब्लॅकने वगैरे, ब्लॅक व्हाईट कसंही, पण ते लोक आत जायचे आणि खाली पायऱ्यांवरती बसायचे, आजूबाजूला बसायचे, बसून तो चित्रपट बघायचे आणि रडत रडत बाहेर यायचे. अशा पद्धतीनं म्हणजे या चित्रपटानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेलं होतं. दादरच्या चित्रा थिएटरमध्ये हा चित्रपट तब्बल 125 आठवडे चाललेला होता. संपूर्ण राज्यात मिळून या चित्रपटाच्या 50 प्रिंट प्रदर्शित झाल्या होत्या. त्या काळामध्ये 1-2 प्रिंट काढणं म्हणजे काढल्या जायच्या, त्या काळात 50 प्रिंट याच्या निघाल्या होत्या. पुण्याच्या प्रभात थिएटरमध्ये तब्बल 128 आठवडे म्हणजे जवळजवळ 2-2.5 वर्ष हा चित्रपट चाललेला होता, किंवा त्यापेक्षाही जास्त काळ हा चित्रपट या ठिकाणी दाखवला गेला होता. आता या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा हिंदीमध्ये सुद्धा रिमेक झालेला होता. सुरेंद्र बोहरा दिग्दर्शित साजन का घर या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याच्यामध्ये अनुपम खेर किंवा दीपक तिजोरी ही सुद्धा मंडळी होती. पण मराठी मातीतील चित्रपटाची सर दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाला नव्हती. हिंदीपेक्षा मराठीतला चित्रपट वास्तववादी वाटत होता. पण हा चित्रपट मूळचा मराठीमधला सुद्धा नव्हता. हा सुद्धा एक रिमेक होता एका राजस्थानी चित्रपटाचा. 1988 मध्ये एक राजस्थानी चित्रपट बाई चली सासरिये हा बनवण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये उपासना सिंग आणि अलंकार जोशी यांनी प्रमुख भूमिका केलेल्या होत्या. या चित्रपटामध्ये नीलू वाघेला, जगदीप, ललिता पवार यांनी पण काम केलेलं होतं. आणि हा जो चित्रपट आहे तो राजस्थानी सिनेमातील एक मोठा हिट चित्रपट ठरलेला होता. या विषयावरती मग राजस्थानमध्ये म्हणजे राजस्थानीमध्ये, हिंदीमध्ये, तेलुगूमध्ये, भोजपुरीमध्ये असे चित्रपट याच कथेवरती झाले होते. आणि कथा इतकी जबरदस्त होती त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी, म्हणजे बाकीच्या चित्रपटांचं मला जास्त माहीत नाही, पण माहेरच्या साडीने मात्र जो इतिहास रचला होता तो इतिहास आजपर्यंतच्या कोणत्याच चित्रपटाने रचलेला नसावा. माहेरची साडी हा चित्रपट 18 सप्टेंबर 1991ला रिलीज झालेला होता. त्याची कमाई किती असेल? तिकीट होतं 4 रुपये आणि कमाई दाखवली जाते 12 कोटीची. म्हणजे 4 रुपये तिकीट आणि 12 कोटी रुपये जर त्यांनी कमवलेले असतील तर आत्ताचे 500 कोटीपेक्षा जास्तही म्हणजे जास्त त्या ठिकाणी इन्कम झाला असता. आणि पूर्वी काय होतं, ऑनलाईन नव्हतं, त्याच्यामुळे अनेक वेळा तिकिटाचा हिशोब नव्हता, किंवा जे लोक एक्स्ट्राचे बसायचे वगैरे त्यांचाही हिशोब नसायचा. बऱ्याच वेळा मग तिकीटं कमी दाखवली जायची आणि लोक मात्र त्याच्यामध्ये जास्त असायची वगैरे वगैरे असं. आणि त्या काळात नाही, आत्ताही तशा गोष्टी काही समोर येतात, त्यामुळे तसा हिशोब नव्हता. आणि तिकिटाचे पैसे वेगळे असायचे, अनधिकृतपणे पण काही गोष्टी असायच्या. त्याचबरोबर ती मग गाण्याच्या कॅसेट आहेत त्याचे पैसे होते, गाण्याचे डायलॉग होते त्याच्या कॅसेट होत्या त्याचे पैसे होते. त्यानंतर गावोगावी सिनेमा पडद्यावरती दाखवण्यात येत होता त्याचे वेगळे पैसे असायचे. आणि या सगळ्याचा विचार जर केला तर त्या काळामध्ये किती पैसे मिळवले असतील याची फक्त कल्पना करा. आज एखादा सिनेमा येतो, एक आठवडाभर चालतो आणि आपल्याकडे सांगितलं जातं की 1000 कोटी कमवले, 500 कोटी कमवले वगैरे वगैरे एका आठवड्यामध्ये. विचार करा, त्या काळात ते जे सिनेमे होते ते सिनेमे हे वर्ष चालायचे आणि ते पण हाऊसफुल चालायचे. आणि इतकं क्रेज, आता जे 400-500 कोटी कमवलेले असतात जे सिनेमा आहेत त्यांना एवढं क्रेज नाही आहे की त्यांच्या लोक गाड्याच्या गाड्या करून येत आहेत, सगळीकडे झालेलं आहे, एकदम अगदी घरातल्यासारखा विषय झालेला आहे असं नाही. त्या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं माहेरची साडी बघितलेला होता.
म्हणजे विचार करा की ती क्रेज काय असेल आणि माहेरची साडीचं किती मोठं यश, किती मोठा पैसा, किती एवढं सगळं मिळवलं होतं. पण एवढं सगळं मिळवलं, नाव मिळवलं, पैसा मिळवला, प्रसिद्धी मिळवली. पण त्या विजय कोंडके यांनी नंतर काय केलं? आता यांनी या चित्रपटानंतर मराठीमध्ये एकही सिनेमा दिग्दर्शित केला नाही अशी माहिती समोर येते. पण एवढे पैसे होतं, नाव होतं, मराठीमध्ये काम करण्यापेक्षा यांना असं वाटलं की आपण आता हिंदीमध्ये काम केलं पाहिजे आणि त्यांनी ले चल अपने संग नावाचा एक अत्यंत तद्दन फालतू म्हणता येणार नाही त्याला, पण एकदम असा महान असा सिनेमा त्यांनी बनवला. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, कथा, पटकथा, निर्मिती वगैरे सगळं कोंडके परिवाराचं होतं. आणि जे काही माहेरच्या साडीनं मिळवलेलं होतं, असं सांगितलं जातं की साधारण 7 कोटी रुपयांना तो चित्रपट बनवला, की त्याचं बजेट साधारण तेवढं कोटी होतं. म्हणजे हा चित्रपट नंतर डब्यामध्ये पण गेला. माय मराठीनं यांना एवढे करोडो रुपये दिले आणि हिंदीच्या नावाने मात्र यांनी त्याच्यामध्ये घालवलं. पण हेच जर त्यांनी मराठीमध्ये त्या काळामध्ये 5 ते 10 लाखामध्ये सुद्धा उत्कृष्ट सिनेमे बनत होते आणि तेच जर केवळ 10 ते 15 लाखात एक मराठी सिनेमा काढला असता तरीसुद्धा करोडो रुपये मिळवता आले असते. पण त्यांनी हिंदी चित्रपट काढला आणि त्याच्यामध्ये ते लॉसला गेले होते. तर माहेरच्या साडी आजही आपल्या मराठी महिला ज्या आहेत त्यांच्या काळजातला सिनेमा आहे आणि हा सिनेमा रंजना देशमुख यांनी पाहिला. आता त्या रंजनाताई ज्या आहेत त्या अपंग झालेल्या होत्या, घरामध्ये बसून होत्या आणि त्यांना अलका कुबल यांचा प्रचंड राग आला होता. सगळा महाराष्ट्र अलकाताईंचं कौतुक करत होता, पण रंजना मात्र त्यांच्यावरती रागवल्या होत्या आणि त्यांनी अलका कुबल यांना बोलावून घेतलं. बोलवल्यानंतर विचारलं, तू विहिरीत उडी मारण्याचा प्रसंग स्वतः केला का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो, कारण माहेरच्या साडीमध्ये शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये विहिरीमध्ये पडते वगैरे असं ते दाखवलेलं आहे. यांनी म्हटले मी स्वतः केला. त्यावेळेस मग त्यांनी विचारलं तू का केला? आणि मग त्यांनी सांगितलं, अलका लक्षात ठेव, उद्या जर हे असं काही करताना आपल्याला अपघात झाला, आपण अपंग झालो, आपल्या जीवाला काही बरं वाईट झालं तर बाकीचे लोक दवाखान्याचा खर्च तर सोडाच, पण साधं भेटायला सुद्धा येत नाहीत. माझी अवस्था बघ आणि मी आता फक्त अपंग होऊन जगते आहे, म्हणजे फक्त जगते म्हणून जगते आहे. अत्यंत बिकट अवस्था आत्ता त्या रंजना यांची झालेली होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तू असा मूर्खपणा करू नकोस. एक आई, एक बहीण ज्या काळजीनं सांगते त्याच काळजीनं रंजनाताई या अलकाताईंना सांगत होत्या आणि अलकाताई यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा धडा होता. तर अशा पद्धतीनं माहेरच्या साडीबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील, पण ज्या आता माझ्या समोर आल्या होत्या त्या मी तुमच्यासमोर मांडल्या. अजूनही काही गोष्टी जर तुम्हाला अजून काही माहीत असतील तर त्यासुद्धा तुम्ही जरूर खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता हा जो व्हिडिओ मी तुम्हाला प्रेझेंट केलेला आहे तर त्या व्हिडिओमधून आपल्याला काय शिकायला मिळतं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. केवळ आलो, टाईमपास केला आणि निघून गेलो इथपर्यंत आपलं DSD मर्यादित नाही. तर धडा काय घ्यायचा, प्रत्येक गोष्टीतनं धडा मिळत राहतो. पहिली गोष्ट, जीवनामध्ये आपली भाषा आणि आपली संस्कृती यांना कधीही कमी लेखू नका किंवा कमी लेखायचं नाही. नाहीतर एखादी व्यक्ती माहेरची साडी हा अत्यंत सुंदर सिनेमा सोडून देते आणि झक मारली आणि अशा पद्धतीचे सिनेमा करत राहते. म्हणून सांगतो, भाषा आणि संस्कृती ही कायम उच्च आहे. आपली भाषा ही महान आहे, महान होती आणि महानच राहील. दुसरी गोष्ट, कोणतंही काम करत असताना प्रमोशनचे फंडे वापरल्याशिवाय यश मिळत नसतं. आपली कलाकृती कितीही सुंदर असली, चांगली असली तरीसुद्धा वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरायला लागतात आणि त्या वापरल्या तरच प्रचंड यश मिळू शकतं. हे सुद्धा या व्हिडिओतनं आपल्या लक्षात येतं. तिसरी गोष्ट, आपल्याकडे आलेले पैसे नीट इन्व्हेस्टमेंट केली नाही तर तो पैसा बर्बाद होतो आणि नंतर त्याचा काहीही उपयोग होत नाही. काही काळापुरतं यश असतं, पण त्या यशाचा फायदा आपल्याला आयुष्यभर मिळाला पाहिजे असं प्लॅनिंग केलं पाहिजे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे जोखीम घेऊन काम करा. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की जोखीम घ्या, रिस्क घ्या, रिस्क घेऊन काम करा, पण जीवाची रिस्क घेऊन, जीवाची जोखीम घेऊन कोणतंही काम करू नका. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.